नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची सत्ता कोणाच्या ताब्यात जाणार? मुंबईतील मराठी माणूस आपलं मत कोणाच्या पारड्यामध्ये देणार? वेगवेगळ्या संस्थांनी मुंबईमध्ये आता सर्वे करायला सुरुवात केली आहे. मुंबईतला मराठी माणूस कुणाच्या पारड्यामध्ये आपलं मत देणार? इथपासून ते सत्ता कुणाची येणार? कुणाच्या किती जागा येणार? कोणत्या पक्षाला काय मिळणार? इथपर्यंत हे सध्या चालू आहे. या राजकारणावरून मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या आपण जर पाहिलं गेलं तर बघूया सर्वे सविस्तरपणे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कोणता पक्ष मारू शकतो बाजी? मुंबई महानगरपालिकेत सध्या आहेत 227 नगरसेवक. बहुमतासाठी 115 नगरसेवकांचा आकडा या ठिकाणी सद्यस्थितीला जाणवतोय. पहिला पक्ष येतोय शरद पवारांची राष्ट्रवादी. महाराष्ट्राचं राजकारण गढूळ स्वरूपाचं सध्या झाल्याचं आपणाला पाहायला मिळतंय. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढणार हे कालपर्यंत सध्या चर्चा चालू होती. आता मात्र चर्चा फिसकटली आणि आता लगेचच महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी लढत महाराष्ट्रात होईल. मग शरद पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार हा देखील तेवढाच प्रश्न आहे. मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागांवरती यश मिळू शकतं असा अंदाज वर्तवला जातो आहे. त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे काँग्रेस. काँग्रेसला मुंबई महानगरपालिका तशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायद्याची ठरल्याचं आपण बहुतांश नगरसेवक निवडणुकांमध्ये पाहिलंय. काँग्रेस मुंबईमध्ये एक प्रकारचा वोट बँक आपल्याला पाहायला मिळतो. दलित मतदार असतील किंवा मुस्लिम मतदार असतील अशा स्वरूपाचे आणि काही मराठी बांधव आणि काही उत्तर भारतीय बांधव हे काँग्रेसचे मुख्य मतदार आहेत. त्यामुळे काँग्रेसचा वेगळाच मतदानाचा गट्टा मुंबईमध्ये आपणाला वेळोवेळी पाहायला मिळालाय. प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेसचा हा मतदार त्यांच्यापासून दूर जात नाही. मग मुंबईमध्ये काँग्रेसला किती जागा मिळणार हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न सध्या उरत असतो. त्यामुळे काँग्रेसला मुंबईमध्ये 23 ते 27 जागांवरती सोबळवरती निवडणूक लवल्यानंतर असं यश काँग्रेसला मिळू शकतंय. त्यानंतर मित्रांनो, पुढचा पक्षी आपण जर पाहिला गेला तर तो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे. गेल्या 20 वर्षांनंतर मुंबईमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे या दोघा बंधूंची युती झाली आणि ही युती महायुतीला मुंबईत जोरदार टक्कर देणार असं सध्या वातावरण दिसू लागलंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमध्ये भाजपच्या सध्या नगरसेवक असणाऱ्या जवळजवळ 65 जागा खूप मोठ्या रेड अलर्टमध्ये आहेत, रेड झोनमध्ये आहेत. त्या प्रभावाच्या छायेत असल्याचं जाणवतंय. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीचा धसका भाजपने पुरता घेतल्याचं मुंबईत वातावरण सध्या आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची मनसे मुंबई महानगरपालिका तेवढ्याच ताकदीनं लढणार असल्याचं मुंबईमधून त्यांनी आपलं क्रोडशिंग फुंकलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरेंना पहिल्यांदाच मोठं यश मिळू शकतं. राज ठाकरेंना मुंबईमध्ये 26 ते 32 जागांवरती मोठं यश मिळू शकतंय. त्यामुळे मनसे हा मोठा पक्ष मुंबईत होऊ शकतोय. त्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये महायुती म्हणजे फडणवीस आणि एकनाथ शिंदे युतीमध्ये घ्यायला तयार नाहीत. अजित पवारांना युतीमध्ये न घेतल्यामुळे अजित पवार सोबळवरती मुंबईमध्ये लढू शकतात. सोबळवरती तशी अजित पवारांची ताकद मुंबईमध्ये नगण्य असल्याचं आपण प्रत्येक निवडणुकांमध्ये पाहत असतो. मग सोबळवरती निवडणुका लढून कशा प्रकारचा फायदा मिळवता येईल हे अजित पवार जरी बघत असले तरी देखील त्यांना मुंबईमध्ये जोरदार फटका बसू शकतो. त्यांच्या जागा देखील कमी येऊ शकतात. मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 ते 6 जागांपर्यंत मजल मारता येते, परंतु ही मजल खूपच कमी असल्याचं सध्या जाणवतंय. त्यानंतर पुढचा पक्षी म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची युती झाल्यानंतर सगळ्यात जोरदार धक्का बसला कोणाला तर तो एकनाथ शिंदेंना. कारण की एकनाथ शिंदे यांनी ज्या जागा लढवायला घेतल्या त्या जागा ठाकरे बंधूंचा बालेकिल्लावरून ओळखला जातो. ठाकरे बंधूंच्या बालेकिल्ल्यातूनच बहुतांश नगरसेवकांनी पलायन केलेलं आहे. त्याही पलायन केल्यामुळे सध्या शिंदेगडाची इथे खूप मोठी गोची झाल्यास समजून येते. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बहुतांश जागा ठाकरे बंधूच पाडतील. त्यांना मुंबईतलं आपलं नगण्य स्थान बघावं लागेल. यामुळे मुंबईत शिंदेगडाला जोरदार धक्का देण्यात ठाकरे बंधू खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होतील अशी देखील शक्यता मुंबईवरून बळावली आहे. याच कारणासाठी एकनाथ शिंदे मुंबईमध्ये भाजपसोबत युती करायला वागतायत आणि या युतीमुळे शिंदेंचा जागा वाढतील असा त्यांना विश्वास आहे. मात्र राज ठाकरे यांच्या उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे एकनाथ शिंदेंना मुंबईत फटका बसताना दिसतोय. मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 19 ते 26 जागांपर्यंत मजल मारता येईल असा हा प्राथमिक अंदाज मुंबईतून सध्या समोर येत आहे.
त्यानंतर पुढचा पक्ष आला येतोय तो म्हणजे भाजपा. भारतीय जनता पार्टीला मुंबईमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळापासून ते राज्यातील मंत्रिमंडळापर्यंत सगळ्यांना कामाला लावल्याचं आपण चर्चितो आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या विरोधात भाजपात जोरदार लढाई लढणार असल्याचं सध्या मुंबईतून दिसून येत आहे. परंतु ठाकरे बंधूंची युती भाजपला खूप महागात पडू शकते. त्यांच्या स्वतःच्या 65 जागांवरती त्यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजपला मुंबईमध्ये फक्त 65 ते 72 जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते, असा प्राथमिक अंदाज मुंबईतून येतोय. त्यामुळे हा भाजपला तगडा झटका म्हणावा लागेल. त्यानंतर मित्रांनो, पुढचा पक्षी म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना. उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईस महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही निवडणूक मनावर घेतली आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी या निवडणुकीला संपूर्णपणे 100% स्वतःला झोकून दिलाय. मुंबईकर पुन्हा एकदा आमच्या हातामध्ये मुंबई सत्ता देईल असा विश्वास उद्धव ठाकरेंना, राज ठाकरेंना वाटतोय. दोन्ही ठाकरे बंधूंची महायुतीला जोरदार धडक देऊन त्यांना सत्तेच्या बाहेर फेकून देईल असा विश्वास सध्या राज ठाकरेंना. त्यामुळे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची युवती मुंबईमध्ये प्रचंड मोठं यश संपादित करेल असा देखील पत्रकारांना विश्वास वाटतोय. उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये जवळपास 80 ते 86 जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते असा अंदाज वर्तवला जातो आहे. याच कारणासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे बंधूंना आता दोघांना मिळून किती जागा मिळतील हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आज संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे मनसेला जवळजवळ 120 जागांपर्यंत मजल मारता येईल अशा प्रकारचा अंदाज त्यांनी लावला आहे आणि आपला अंदाज देखील तशाच प्रकारचा जाणून येतोय. मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला चांगलं यश मिळू शकतं आहे. दोघांचा पक्ष मुंबईत मुसंडी मारू शकतोय अशा प्रकारचा अंदाज मुंबईतून सध्या पुढे येतोय. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीला भरभरीत यश मिळत आहे. त्यामुळे 114 ते 120 जागांवरती ठाकरे बंधूंची मुंबईत जोरदार मुसंडी सगळ्यांनाच पाहायला मिळू शकते. याच कारणासाठी मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या हातात ताब्यात आता येईल आणि पुन्हा एकदा ठाकरे मुंबईचे राजे बनतील अशी शक्यता सध्या या सर्वेतून समोर येत आहे. मित्रांनो, आपणास देखील काय वाटते? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना, राज ठाकरेंना अशा प्रकारचं यश मिळेल आणि पुन्हा राज ठाकरे, उद्धव ठाकरे सत्तेत सामील होतील का? मुंबई महानगरपालिका ठाकरेंची आहे, ठाकरेंची राहणार या तत्वाशी आपण सहमत आहात का? नक्कीच आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.